अर्थविशेष. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत. श्रोते हो, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पालटताना दिसते आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या 8 महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्रांच्या उत्पादन कामगिरीत सुधारणा झाली असून ऑक्टोबर महिन्यात ते मागील वर्षाच्या तुलनेत 7.5% वधारल्याचं सरकारकडून प्रस्तुत आकडेवारीत स्पष्ट झालं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादनं, खतं, पोलाद, सिमेंट आणि वीज उद्योगांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये 8 मुख्य उद्योग क्षेत्रांचं उत्पादन उणे 0.5% असं आक्रसलं होतं. पण यावर्षी सप्टेंबर महिन्यात या क्षेत्रानं 4.5% वेग गाठला होता. पाठोपाठ ऑक्टोबरची आकडेवारी सुद्धा चांगली दिसत आहे. अर्थव्यवस्था गती पकडत असल्यानं बुडीत खात्यातील कर्जाची संख्या सुद्धा कमी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला सुद्धा दिलासा मिळतोय. यंदाच्या आणि मागच्या तिमाहीत सुद्धा नोंदवलेल्या नफ्याच्या उत्तम कामगिरीतून बँकांची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं दिसून येतंय. वस्तू आणि सेवा कराचं संकलन सुद्धा यंदाच्या वर्षी उत्साहवर्धक राहिलं आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेच्या या सकारात्मक परिस्थितीवर भाष्य करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, जुलै ते सप्टेंबर 2021 या काळात आपल्या अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर हा 8.4% होता. तो साधारण 7.8 ते 8 असावा असा जाणकारांचा अंदाज होता. पण चांगल्या तऱ्हेने हा वृद्धिदर दिसतोय आणि त्याची काही जर महत्त्वाची कारणं बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये जे सरकारी खर्च असतो, मग तो डिफेन्स किंवा कुठल्या याच्यावरती असू दे, तो साधारण ह्या 6 महिन्यामध्ये 17.4% वाढला. आणि त्याच जोडीने आपण जर बघितलं की जे निजी मॅन्युफॅक्चरर्स आहेत म्हणजे त्यांना पण आता एकंदरीत हे एन्करेजिंग वाटायला लागले. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आता गुंतवणूक वाढतीये. आणि याच्यामध्ये आपण बघितलं या वृद्धिदरात तर म्हणजे शेतीचा वृद्धिदर चांगला आहे. त्याचप्रमाणे ज्याला आपण खाणकाम म्हणतो त्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. आणि उत्पादन क्षेत्र म्हणजे एकूणच सर्व बाबतीत चांगल्या दिशेने या पॉझिटिव्ह नोट्स दिसत आहेत. आणि मला वाटतं चांगला मान्सून झाला त्याचा पण हा परिणाम असेलच. आणि त्या दृष्टीने अजून एक जर गोष्ट आपण बघितली तर नेहमी अशी तक्रार असते की ह्या जोडीला रोजगार निर्माण झालाय का. तर आता रोजगाराचं जे चित्र पुढे आलंय की ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती जो रोजगार अगदी खालावला होता तो आता महामारीच्या पूर्वस्थितीला म्हणजे तो 9.1% जो आपला बेरोजगारीचा जो टक्केवारी होती सध्या आता 9.3% आली आहे. म्हणजे हळूहळू मला वाटतं ज्या ग्रामीण किंवा उपनगरी भागात किंवा शहरी भागात ज्या लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे आणि त्यांनी खर्च करायला पाहिजे तर त्या लोकांना आता मला वाटतं त्या दृष्टीने ही पैसा त्यांच्या हातात खेळता राहील. आणि खेळता राहिला तर अर्थातच त्यामुळे आपल्या मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यानंतर एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी येऊ शकते. काही अजून 2-3 गोष्टींचा जर आपण उल्लेख या ठिकाणी केला तर वित्तीय शिस्त आपण ज्याला म्हणतो म्हणजे वित्तीय तूट, तर ही वित्तीय तूट सुद्धा सरकारने ह्या 3 महिन्यात सुद्धा बऱ्यापैकी काबूमध्ये ठेवली आहे. नाहीतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच देशांनी खूप मोठ्या प्रमाणात ज्याला सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सरकारने त्यांच्याकडून बॉरोईंग केलं होतं. पण आपल्या सरकारने मात्र थोडं सबुरीचं धोरण घेतलं आणि वित्तीय तूट पाळण्याचा एकंदरीतच हा होरा दिसतोय. आणि ते मला वाटतं त्या दृष्टीने ती एक नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण अशी शिस्त नेहमीच पाळलेली बरी असते. अजून एक गोष्ट इथं आपण जर उल्लेख केला तर जे वस्तू आणि सेवा कराचं जे कलेक्शन आहे ते गेल्या 6 महिन्यामध्ये खूपच चांगलं होतं. 1 जून महिन्याचा अपवाद वगळला. आणि आता जी नोव्हेंबरची आकडेवारी आली आहे तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे 1,31,500 करोड एवढं वस्तू आणि सेवा कराचं हे कलेक्शन झालेलं आहे. म्हणजे एका बाजूने आपण असं म्हणतो की मागच्या वर्षीचा हा जो बेस होता हा कमी होता
कारण त्या मानाने कोरोना काळामध्ये वाढ किंवा आपली अर्थव्यवस्था तर आक्रसलेली होती, पण तरीसुद्धा दर 3 महिन्याला बघितलं आणि नवीन महिन्याचं जे आपण जीएसटीच्या आकडेवारी बघितलं तर ती दिलासादायक वाटते आणि एकूण ज्याला आपण म्हणतो की ब्रॉड बेस रिकव्हरी ह्या दृष्टीने आता सरकारची घोडदौड आहे आणि ह्या असंच चालू राहिलं तर येणारा जो आता जी तिमाही आहे त्यात सुद्धा चांगले नंबर्स येऊ शकतात. पण त्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख करायला लागेल की जी महागाईचा निर्देशांक अजून म्हणावा तसा काबूमध्ये आलेला नाहीये आणि त्यामुळे लोकांच्या हातात जर पैसे कमी खेळले गेले तर त्याचा मागणीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने अर्थात पेट्रोलवर कर कमी करून एक चांगलं पाऊल उचललंय, पण अशीच काही पावलं सरकारने उचलली तर याच्यामध्ये ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो ती राहील यात काही शंका नाही. ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय अर्थव्यवस्थेत दिसणाऱ्या गतीमुळे कर संकलन सुद्धा वाढल्याचं स्पष्ट होतंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षात करदात्यांना परतावा दिला गेल्यानंतरही सरकारकडे असलेल्या प्रत्यक्ष कराच्या संकलनानं ऑक्टोबरपर्यंत जवळपास 6 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 2020-21 या संपूर्ण आर्थिक वर्षातील वस्तू आणि सेवा कराचं संकलन हे 11 कोटी 36 लाख रुपये होतं. या उलट एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या 7 महिन्यातील संकलनानं 8 कोटी 10 लाख रुपयांचं प्रमाण गाठलं आहे. पेट्रोल डिझेलवरील केंद्राकडून अप्रत्यक्ष करामध्ये कपात केली असल्यानं केंद्र सरकारच्या तिजोरीला 75,000 ते 80,000 कोटींची झळ बसू शकेल. पण तरीसुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून प्राप्त झालेला महसूल अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा अधिक राहील असाच तज्ज्ञांचा होरा आहे. निर्गुंतवणुकीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागत असली आणि या आर्थिक वर्षाचं अर्थसंकल्पीय निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट जरी पूर्ण झालं नसलं तरी वाढलेल्या कर संकलनामुळे वित्तीय तूट 6.6% पर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंगनं मंगळवारी व्यक्त केला. कोविड-19 साथीच्या परिस्थितीतून ज्या तीव्र गतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेनं सावरून डोकं वर काढलं आहे आणि वित्तीय क्षेत्रावरील हलका होत असलेला ताण पाहता अर्थदृष्टिकोनाबाबत मध्यम कालावधीतील जोखीम निवळत जाईल असाही फिचचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल अधिक चर्चा करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. नुकत्याच संपलेल्या म्हणजे जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाच्या विकासाचा दर हा अधिक आणि तोही 8.4% नोंदला गेला आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आणि तसेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या महिन्याच्या अखेरीसच प्रस्तुत केली. या आकडेवारीनुसार देशाचा विकास दर हा सकारात्मक तर आहेच, मात्र तो 10% नजीक पोहोचलेला दिसून येतो. वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाही दरम्यान देशाच्या विकासाचा दर हा 10.8% होता. यंदाचा विकासाचा दर त्या तुलनेत कमी असला तरी तो सकारात्मक पातळीवर आहे. हीच काय ती जमेची बाजू. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी व्यक्त केलेला अंदाज दर हा अधिक प्रमाणामध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या वेळी दुसऱ्या तिमाहीमध्ये हा दर 7.9% असं म्हटलं होतं. तुलनेत तो यंदा 8.4% म्हणजेच अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ही प्री कोविड लेव्हलला नसली तरी खूपच सुधारात्मक आहे असं चित्र या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यंदाच्या या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार खासगी क्षेत्रातील क्रयशक्ती कमी झाल्याचे एक अधोरेखित करण्यात आलेलं आहे. ही सरकारसारखी तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब निश्चितच आहे. मात्र सरकारच्या पातळीवर खर्चात वाढ झालेली आहे. याचा अर्थ सरकारने पायाभूत सेवा क्षेत्र असेल किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने यंदा खर्च वाढवलेला दिसून येतो. परिणाम त्याचा महागाईवर झालेला हे साहजिकच आहे. त्याचबरोबर या विकास दरामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी आणि अन्य सेवा क्षेत्रामध्ये काही प्रमाणात स्थैर्य आलेलं आहे. कृषी क्षेत्राबाबत तसेच ग्रामीण क्षेत्रातील अर्थव्यवस्थेबाबत अजूनही चिंताजनक स्थिती कायम आहे. असं असलं तरी कोविड पूर्व स्थिती पादाक्रांत करण्यासाठी भारताला काही महिन्याचाच कालावधी लागेल असं या आकडेवारीवरून अंदाजित करण्यात येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 म्हणजेच एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2021 या 6 महिन्यांमध्ये वेगाने प्रवास करण्याचा दिसत आहे. अर्थव्यवस्था मंदीला आली त्याचप्रमाणे कोविड आणि टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन याचा विपरीत परिणाम गेल्या वर्षी आपण अनुभवला. हे सगळे निर्बंध तसेच कोरोनाचे बाधित प्रमाणांची संख्या आपोआप कमी होणं हे सगळं या अर्थव्यवस्थेला पूरक असं मानलं जात आहे. अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे, क्रयशक्ती वाढत आहे, नियमित उत्पादन वाढू लागलं आहे. तसंच कंपन्या किंवा सेवा क्षेत्रातील हालचाली या जोर पकडू लागलेले आहे. याचा परिणाम या पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला दिसून आलाय. चालू आर्थिक वर्षाची उर्वरित 6 महिने अशीच वेगवान राहिली तर देशाच्या विकासाचा दर हा चालू आर्थिक संपूर्ण वर्षामध्ये 10% नजीक जाण्यास काहीही अडथळे येणार नाही असं मानलं जातं. देशाच्या अर्थव्यवस्थेवर सध्या महागाईचा प्रचंड ताण आहे. तुलनेत सरकारच्या महसुली संकलनाचं उद्दिष्ट हे जवळपास गाठल्या गेल्याचं या निमित्ताने स्पष्ट होतं. आपण पाहिलं आहे की वस्तू व सेवा कर अर्थात GSTचं माध्यमातून होणारं सरकारचं उत्पन्न हे आता बऱ्यापैकी स्थिरावलं आहे. महिन्याला 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST संकलन होणं ही एक जमेची आणि आशादायक बाब त्यासाठीच मानली जाते. याचा अर्थ अर्थव्यवस्था रुळत आहे, हालचाली वेगवान होत आहे आणि परिणामी व्यवसाय आदीच्या माध्यमातून सरकारच्या महसुलात वाढ होत आहे. हे चित्र येत्या 3 महिने तरी कायम राहील असं दिसतंय. कारण चालू आर्थिक वर्षासाठी येणारी तिमाही म्हणजेच मार्च अखेरची तिमाही ही महत्वाची ठरणार आहे. या मार्च अखेरच्या तिमाहीपूर्वीच म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी देशाचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात कोविड नंतरचा प्रवास आणि आगामी आर्थिक वर्षाच्या दृष्टीने होणारे निर्णय किंवा आश्वासक पावले ही उमटण्याची चिन्हे आहेत. सरकारच्या पातळीवर नव्या बजेटसाठी अर्थसंकल्पासाठी खूप काही करण्यासारखं आहे आणि त्याला हे सगळे निर्णय घेण्यासाठी ही विद्यमान अर्थव्यवस्था अर्थातच देशाचा सकारात्मक आर्थिक विकास दर पुरेसा उपयोगी ठरेल अशी आशा आहे. एकीकडे धोरणात्मक निश्चिती आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेची अंगभूत सामर्थ्य ही भारतीय व्यवस्थेची बलस्थानं आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस देखील चांगला झाल्यानं शेती क्षेत्रात सुद्धा चांगली गती असेल अशी अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातील गती अंतिमतः औद्योगिक क्षेत्रातल्या गतीला सुद्धा चालना देते. एकूणच अर्थव्यवस्थेच्या बहुरंगी वाढीसाठी धोरणात्मक पातळीवर असलेलं सातत्य टिकवणं आवश्यक असतं. त्याचबरोबर त्यांच्या विचारपूर्वक अंमलबजावणीतून पुढच्या वृद्धीची बीजं रोवली जातात. नवीन आव्हानं जरी क्षितिजावर दिसत असली तरी या नवीन आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य अर्थव्यवस्थेत आहे. अशा परिस्थितीत समाज, सरकार आणि उद्योग यांनी एकत्र येऊन त्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं तर ही आव्हानं लीलया पार करता येतील. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन प्रज्ञा जांभेकर.